चला. अध्यक्ष महोदय, 293 सत्तारूढ पक्षाच्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभा आहे. राज्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, वाढता उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारा अपुरा बाजारभाव असेल, अशा अनेक संकटांचा सामना करत असतो. त्यामुळे नैसर्गिक आणि नव्याने त्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याच्यावरती मात करण्यासाठी 2014 नंतर प्रथमच तत्कालीन महायुती सरकारने जून 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणं, पीक कर्जाच्या माध्यमातून त्यांना भांडवल उपलब्ध करून देणं, अशा प्रकारचा एक प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला होता. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी विविध योजना अंतर्गत तरतुदी केल्या असल्या तरी पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी अतिरिक्त 200 कोटी रुपयाची तरतूदही करण्यात आलेली आहे. 2020 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. कर्जमाफीची मर्यादा 2 लाख असल्यामुळे त्यापेक्षा अधिक ज्यांचं कर्ज होतं त्यांना त्या योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता. परिणामी लाखो शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहिले. वस्तुस्थितीचा संवेदनशीलतेने विचार करून महायुती सरकारने 26-27 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 26 जाहीर केली. ही योजना शेतकऱ्यांसाठी खरंच एक दिलासादायक ठरणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज माफी देण्यात येणार असून जमीन धारणेचा कोणताही निकष ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे लहान, मध्यम, मोठ्या सर्वच शेतकऱ्यांना समान न्याय मिळणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या योजनेमधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना निश्चित यामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जमुक्ती होण्याची नवी संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट, प्रोत्साहनपर लाभाचे 3 घटक समाविष्ट करण्यात आले आहे. अध्यक्ष महोदय, योजनेतील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रति शेतकरी 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ थकीत कर्जदारच नाही तर आर्थिक शिस्त पाळणाऱ्या शेतकऱ्यांचाही सन्मान महायुती सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे. 2026-27 मध्ये शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत शासनाने भरीव आर्थिक तरतूद केलेली आहे. तब्बल 20,552 कोटी रुपयाच्या अतिरिक्त निधीची तरतूद या माध्यमातून करण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय, विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी महायुती सरकारचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय झालेला आहे. हवामानातील बदल असेल, बियाणांची गुणवत्ता, कीडा रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादन खर्चात वाढ, उत्पादकतेतील घट यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 26-27 पासून कापूस उत्पादकता अभियान सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. त्याच धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी, दर्जेदार बियाणांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी 19 जिल्ह्यांमध्ये कापूस उत्पादकता मिशन राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, अल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी महायुती सरकारची जलसुरक्षा मोहीम सुद्धा सुरू आहे. महासागरातील समुद्राचे तापमान सामान्य तापमानापेक्षा वाढल्यामुळं त्याचा परिणाम निश्चितच होणार असून त्यामुळं आज पिण्याच्या पाण्यापासून सर्वच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्याला भूजल पातळीत वाढ करणे, टंचाईमुक्त गावं जे आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं, धरणातील गाळ सातत्याने साचत राहिल्याने पाणी क्षमता कमी झाली आहे. त्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना शासनाने राज्यात कायमस्वरूपी केली आहे. धरणात साचलेला गाळ उपसून शेतकऱ्यांना शेतात पसरवण्यासाठी उपलब्ध करून दिला जात आहे. अध्यक्ष महोदय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 19च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन
मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी 23-24 पासून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य शासनाच्या अनुदान भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली। त्याचा आपल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे। अध्यक्ष महोदय, कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेती क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक, उत्पादन वाढीला पूरक करण्यासाठी भांडवली गुंतवणूक वाढवणे अत्यंत आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 26-27 मध्ये कृषी समृद्धी योजना सुरू करून शेतकऱ्याच्या दीर्घकालीन विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। ही योजना शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी व दूरदृष्टी योजना आहे। अध्यक्ष महोदय, 26, 27, 29, 30 या 5 वर्षाच्या अध्यक्ष महोदय, शिवसेनेच्या वतीने पहिला सदस्य मी बोलतोय, त्यामुळे आपण कृपया बेल वाजवू नये। रुपयाची गुंतवणूक अल्प कालावधीत हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येणार आहे। या गुंतवणुकीच्या माध्यमातून शाश्वत शेती असेल, हवामान अनुकूल शेती पद्धती, जलसंधारण, मृदा आरोग्य सुधारणा, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांना मोठ्या प्रमाणावर चालना दिली जाणार आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राज्यातील शेती अधिक शाश्वत, पर्यावरणपूरक व आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत अभिनव दूरदृष्टीपूर्ण योजना शासनाने सुरू केली आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश राज्यातील सुमारे 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणणे, त्याद्वारे सकस पोषणयुक्त रसायनमुक्त शेतमालाचे उत्पादन वाढवणे हा योजनेचा उद्देश आहे। या अभियानासाठी शासनाने चालू पावसाळी अधिवेशनात 40 लाख रुपयाची अतिरिक्त निधी तरतूद केली आहे। ही तरतूद शासनाची नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची ठोस आणि सकारात्मक भूमिका दर्शवत आहे। अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा आज बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना मदतीचा आधार म्हणून या योजनेचा लाभ होतो, परंतु कृषी मंत्री महोदय आहेत इथं, मी त्यांना सांगू इच्छितो का माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये खरीप हंगाम 2025 चे पीक विमा म्हणजे त्या पाणी करण्यासाठी नुकसान जी झाली होती ती पाणी करण्यासाठी मी स्वतः गेलो होतो, परंतु दुर्दैवाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे म्हणा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माझ्या संगमनेर तालुक्यात एकही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही। कृषी मंत्री महोदय, बोला ऐकता, पण त्याच्यामध्ये कृषी मंत्री महोदय मी आपल्याला याबाबत सविस्तर निवेदन सुद्धा दिलंय, परंतु आज जर शासन एवढ्या चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून जर सगळ्या बाबतीत लक्ष देत असेल तर ज्या काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे, कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे अशा प्रकारे जर झाला असेल तर निश्चितच त्या अधिकारी कर्मचाऱ्यावर आपण कारवाई करणार का? आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जे शेतकरी त्या खरीप हंगामाच्या पीक विम्यापासून वंचित आहेत तर पीक विमा कंपनीला आपण सूचना देऊन त्या पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देणार का? अध्यक्ष महोदय, शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवल्या जाते। यामध्ये आता कामगारांचाही, शेतमजूर कामगारांचाही समावेश झाला आहे, परंतु जी रक्कम त्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत दिली जाते, तर माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती राहील का ती रक्कम 5 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात यावी, जेणेकरून त्या कुटुंबाला त्या रकमेचा आधार होऊ शकतो। हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा, प्रधानमंत्री योजनेअंतर्गत नारळ विमा, प्रधानमंत्री सफल पीक विमा या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळतंय, परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येने या गोष्टी होत असताना सुद्धा आज जर काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असेल तर निश्चितच या छोट्याशा चुकीमुळे, गोष्टीमुळे याचा परिणाम आपल्या सरकारच्या प्रतिमेवर होतो असं मला या निमित्ताने वाटतं। अध्यक्ष महोदय, 20-21 असेल, 24-25 या 5 वर्षाच्या कालावधीत पीक विमा योजनेसाठी 9,433 कोटी 88 लाख रुपये अंदाजित केले, मात्र प्रत्यक्षात 17,679 कोटी 91 लाख इतका खर्च पीक विम्यावर करण्यात आला आहे। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणन रस्ता योजना जी शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये आज जमिनीचे तुकडे होऊन शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी, पेरणी अंतर्गत मशागत, कापणी, मळणी करण्यासाठी रस्त्याची आवश्यकता होती, परंतु आपल्या सरकारच्या काळामध्ये अतिशय धाडसी आणि चांगला निर्णय होऊन गावागावामध्ये शेत रस्त्यावरचे अतिक्रमण, अपुरी रुंदी या शेतकऱ्यांना याच्यावरती अडचणीवर मात करून पुढे जाण्यासाठी ही मातोश्री ग्राम समृद्धी शेतपाणन योजना सुरू झाली। स्वतंत्रपणे त्याचा चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा होतोय, शेतकऱ्यांना त्याचा निश्चित लाभ होतोय, परंतु
माझी आपल्याला सरकारला विनंती राहील का जे जे रस्ते आपण बनवतोय हे रस्ते बांधताना त्याच्यावरती खडीकरण मजबूतीकरणासाठी सुद्धा शासनाने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये सकाळीच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं का महाराष्ट्रामध्ये कुठेही लोड शेडिंग आपण करत नाही, परंतु आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात त्यातल्या त्यात माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये लोड शेडिंगच्या अतिरिक्त वरतून सूचना आल्या अशा नावाखाली अधिकारी सर्रास आमच्या ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या अपरात्रीच्या लाईटी बंद करत आहे। 6 ते 8 या वेळेमध्ये जे लोड शेडिंग केलं जातंय हे थांबवलं पाहिजे, त्यासाठी सुद्धा शासनाने प्रयत्न केले पाहिजे। आज जर शासन एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करतंय, शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये उपलब्ध होतंय, शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होतंय, परंतु काही गोष्टी अशा आहेत का ज्यामध्ये निश्चितच आपल्या सरकारला सुधारणा करणं गरजेचं आहे असं मला या निमित्ताने वाटतं। अध्यक्ष महोदय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे। धन्यवाद। धन्यवाद।